नमस्कार शेतकरी बांधवांनो, मान्सूनपूर्व वादळी पावसासंबंधीची अत्यंत महत्त्वाची अपडेट. मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर आणि हवामान या चॅनलवर स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण 7 ते 9 जूनचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. मित्रांनो, हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून हा केरळमध्ये पोहोचलेला असून तो महाराष्ट्रात 10 ते 11 जूनपर्यंत पोहोचणार अशी माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. परंतु सध्या होणारा हा पाऊस मान्सूनपूर्व वादळी पाऊस असणार आहे, तेव्हा 1-2 दिवसाच्या या पावसावर पेरणीची घाई करू नका. मित्रांनो, या मान्सूनवर चक्रीवादळाचे सावट हे कायम राहणार आहे, तेव्हा योग्य पाऊस आणि वातावरण निर्मिती झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका. मित्रांनो, दिनांक 7 जून रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागात मान्सूनपूर्व वादळी पाऊस राहणार आहे ते आता आपण पाहूया. 7 जून रोजी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सावंतवाडी, राजापूर, नाशिक, जळगाव, धुळे, मालेगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर या भागात मान्सूनपूर्व वादळी पाऊस राहणार आहे. तसेच खामगाव, अकोला, वाशिम, हिंगोली, पुसद, उंबरखेड या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यातसुद्धा मान्सूनपूर्व वादळी पाऊस राहणार आहे. मित्रांनो, 8 जून रोजी महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सावंतवाडी, राजापूर या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे. तसेच लातूर, शेगाव, वाशिम, अमरावती या भागातसुद्धा मान्सूनपूर्व वादळी पाऊस राहणार आहे. महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे. मित्रांनो, दिनांक 9 जून रोजी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सातारा, सांगली, अकलूज, सोलापूर, लातूर, रत्नागिरी, सावंतवाडी या भागात तसेच नाशिक, जळगाव, नांदेड, अकोला या भागातसुद्धा मान्सूनपूर्व वादळी पाऊस राहणार आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातील हुबळी, मंगळुरू, बंगळुरू, कोइंबतूर, चेन्नई, जगदलपूर, रायगडा, विशाखापट्टणम या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे. तसेच गुजरातमधील जामनगर, अहमदाबाद, सुरत या भागात तसेच मध्य प्रदेशमधील इंदोर, भोपाळ, खांडवा या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांना तसेच यूट्यूब चाहत्यांना.